हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. दिवसाची सुरुवात अशी होते नेहमी थोडासा व्यायाम, लवकर उठणं, सकाळची जी कामं आहेत ती आवरणं आणि त्यानंतर दिवसभराचं काय नियोजन आहे ते करणं. सध्याचं माझं रुटीन हे असं बनलेलं आहे. दररोजचं रुटीन हे वेगवेगळं होत जातं, जशी दिवसभराची कामं आहेत त्याप्रमाणे. आताचा जो बिझनेस स्टार्ट केला आहे त्याच्यावरून तरी पूर्णतः चेंज आहे, कारण पूर्ण लक्ष माझं मी टाकते त्याच्यामध्ये. ब्लॉग्स पण सांभाळायचे आहेत, प्रमोशन्स पण आणि साडींचा बिझनेस पण. त्यामुळे मी बघत राहते की दररोज आपण किती साड्या सेल करतो आहे, आपल्याला अजून कोणत्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत, कशा प्रकारचं सिल्क आपण अजून घेऊन येऊ शकतो. जसं की मी प्युअरमध्ये इरकल, चंदेरी, प्युअर माहेश्वरी सिल्क हे आणलेलेच आहेत, त्यासोबत डिझायनर साड्यासुद्धा आणलेल्या आहेत. पण अजून काही गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत नव्या जमान्याच्या सोबत, तर ते गोष्टी थोड्या बघत बसते. डायरीमध्ये काही काही गोष्टी असतात. त्यानंतर इंस्टाग्रामवरची काही मेसेजेस असतील तर ते चेक करते. दिवसभरात मी हे काम एक्स्ट्रा एवढं करत नाही, माझी असिस्टंट जी आहे ती करते. पण आता स्टार्टिंगला तरी मग दिवसाच्या स्टार्टिंगला ह्या गोष्टी मी बघते. त्यासोबतच काही अपडेट आले असतील, काही न्यूज असतील किंवा काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे थोडंफार आपल्याला लक्षात असं की नेमकं काय चाललं आहे जगात. पूर्णतः असं जगापासून वेगळं असलेलं शक्यच नाही. काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या बघणं खूप गरजेचं आहे. 15-20 मिनटं त्यासाठी मी देते सध्या, जेणेकरून समजेल की आपल्या अभोवती सभोवती काय चाललं आहे आणि काय काय गोष्टी होत आहेत. हे सगळं आता सध्याचं रुटीन माझं बनलेलं आहे. नेहमी बिझी राहणं कधीही उत्तम. जसं मी म्हणते की कुठलेही चुकीचे विचार येत नाहीत आणि जर तुमचं काम करूनसुद्धा काही टाईम मिळत असेल तर नक्कीच छान छान पुस्तकं वाचली पाहिजेत. आवरले सगळं, त्याच्यानंतर स्वतःसाठी वेळ देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. फक्त काम म्हणून जमत नाही. सिरम लावायचं विसरले. आजचा दिवस जो आहे तो माझा स्टार्ट झालेला आहे आणि हे मी राजस्थानवरून आणले होते. मला खूप आवडलेले. मी मोठे मोठे कानातले कधी जास्त घालत नाही, पण हे मला इतके आवडलेले, मी त्यावेळेला सुद्धा घातले होते आणि त्याच्यावरचे फोटोज खूप चांगले आलेले. आता आवरायचं. आज मला माझं सुवर्ण योजनेचा जो हप्ता आहे तो पण भरायला जायचा. राजश्रीनं पण काढलं आहे, तिचं कार्ड पण माझ्याकडेच आहे आणि हे माझं आहे. माझे अजून बरोबर 8 हप्ते झालेत, 7 अजून भरायचे आणि राजश्रीने पण तेव्हाच काढले वाटतं बहुतेक. होय, तिचे पण 8 झालेत हप्ते, अजून 7 तिचे पण भरायचे आहेत. सो हे नंतर जाईन मी थोड्या वेळानं. माहेश्वरी साड्यांचं केअर तरी एकतर आपण ड्रायक्लीन करू शकतो आहे आणि ब्लाऊज त्याचे होते ते मी फक्त नुकतं पाण्यातनं नुसतं असं काढलेलं आहे, एकदम कोमट पाण्यातून. कलर वगैरे काही निघालेला नाही, तर हे आता थोडंसं इस्त्री करून ठेवायचं आहे मला. बाकी आजचा दिवस पण खूप बिझी असणार आहे. खूप काही कामं मी नियोजन करून ठेवलेली आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये मी स्वतःची काळजी कशी घेते तेही सांगते, कारण अगोदरचं वेगळं होतं, आता टोटली वेगळं आहे. आणि आज माझी जी असिस्टंट असते, आज तिचं ऑफिस थोडं फुल डे असल्यामुळे थोडं दोन्ही पण गोष्टी मला सांभाळाव्या लागणार आहेत आज. त्यामुळे आज खूप धावपळ होणार आहे आणि खूप मज्जासुद्धा येणार आहे काम करताना, कारण आवडीचं आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला नेहमीच भारी वाटतं. तर आता दिवस स्टार्ट झालेला आहे. चला, मला जसं जमेल तसं मी तुमच्याशी शेअर करेन. त्यासोबतच सध्याच्या माझ्या स्किन केअरमध्ये समाविष्ट असलेलं 30 इयर्स ओल्ड आयुर्वेदिक लिगसी ब्रँड सेसा केअरचं आयुर्वेदिक कुंकुमादी केसर डी पिगमेंटेशन फेस सिरम, 40% प्युअर कुंकुमादी ऑइल आणि 17 इसेन्शियल हर्ब्स आणि ऑइल्सचं ब्लेंडिंग करून हे सगळं प्युअर गोट्सच्या मिल्कमध्ये चांगलं उकळून घेऊन, म्हणजेच क्षीरपाक विधीने बनवून तयार झालेलं आहे. आणि हे त्यातलं जे केसर आहे ना, तर ते पिगमेंटेशन दूर करायला मदत करतं, डार्क स्पॉट दूर करायला मदत करतं, स्किन टोन इव्हन करते. सगळ्या स्किन टाईपसाठी अगदी बेस्ट आहे, म्हणूनच मी हे वापरते. आणि स्किन आपली अगदी ब्राईटर इव्हन टोन करायला मदत करतंच, त्यासोबतच डीपली मॉइश्चराईजसुद्धा करायला मदत करतं. ॲक्ने, सायन्स ऑफ एजिंगसुद्धा कमी करायला मदत करते. वाढत्या वयानुसार फाईन लाईन्स, रिंकल्स येणं नॉर्मल गोष्ट आहे, पण तीसुद्धा रिड्यूस करायला मदत करते. आणि त्यासोबतच याच्यामध्ये गुडनेस आहे कुंकुमादी तैलम, केसर, पद्मका आणि खादीर यांचं, जे की स्किन छान नरिश आणि हायड्रेट ठेवायला सुद्धा मदत करते. DHQ15 हा माझा कोड यूज केला तर तुम्हाला नक्कीच यावरती छान असा डिस्काउंट मिळून जाईल. डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका. आणि हां, स्किन केअर असं निवडा जे की इफेक्टिव्ह असेल आणि आयुर्वेदिक असेल आणि 100% कोणताही साईड इफेक्ट न होणारा असेल. तर जसं हे सेसाचं आयुर्वेदिक कुंकुमादी केसर डी पिगमेंटेशन सिरम आहे, ज्याच्यामध्ये 40% कुंकुमादी तेल आहे.
ओके. आता मी माझं म्हणजे कोणतंही तुम्ही सिरम लावल्यानंतर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स लावल्यानंतर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मी सनस्क्रीन हे अप्लाय केलेलं आहे. आणि जे डेली माझं काम असतं, स्किन केअर केल्याशिवाय मी कोणत्याही माझ्या दिवसाची सुरुवात करत नाही. कितीही आपण बिझी असलो तरी आपल्या शरीराची काळजी घेणं हे मस्ट आहे. कोणतेही तुमचं काम असू देत, अगदी कोणतंही, खूप बिझी जरी तुम्ही असाल तरी स्वतःची केअर करणं विसरू नका. एवढं आता माझं तर धावपळ इतकी चालली, पण तरीसुद्धा मी हे विसरत नाही. हे काम केल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही. मी आता तयार झालेली आहे. का वाजतोय ते बघूयात. मे बी बुकिंगसाठीचा असेल तर आता बघते ते. आणि पूजा वगैरे सगळं आवरलंय. चला दिवसाला सुरुवात करूया. आणि हे कंटिन्युअसली वाजणं सुरू असतं. 1 मिनिट. दररोजचं जेवण वेगवेगळं आहे. काही जणींना वाटतं मी खूप डाएट करते, तर तसं नाही आहे. घरचं जेवण खाऊन जिम एवढं चालू आहे माझं. मला काय कुठली बॉडी बनवायची नाही आहे किंवा एकदम असं सडपातळ व्हायचं नाही आहे. मी फक्त शरीराला एक व्यायाम राहू देत. कारण गावी असताना चालणं फिरणं होते, पण इथे घरातच असल्यामुळे घरचीच कामं एवढंच होतं, बाकी जास्त होत नाही. त्यामुळे भाकरी जसं मी म्हटलं की नाचणी, त्याच्यानंतर ज्वारी आणि तांदूळ मिक्स केलेले आहेत मी. आणि आता ठेचा होता, त्यासोबतच वरण आणि भात, जे की माझं फेवरेट आहे. ते आजचं जेवण आहे आत्ताचं. आरव साहेब आलेत, शाळेला जायचं आहे त्यांना. त्यांनी येताना कपडे ते सगळे घेऊन आले. काम करतोय आमचा आरव. काय मला बोललास आता तू? मला ते पोलिओचं दिलेलं की पोलिओचं दिलेलं म्हणजे नेमकं काय बोललास? हे 2 थेंब आणि इथं हाताला काय दिलेलं काय म्हणतोय? हाताला असं ते निशाणे असतात ना, हां, ते आणि 2 थेंब फ्रीमध्ये. मग तुला आज कोण बोललंय? आम्हाला शिकवलं. शिकवलं काय? म्हणून पायावर उभा आहेस तुझ्या तू? मग पोलिओ दिला नाही तर मग हे होतं, आपले पाय असे आकडतात. अच्छा ठीक आहे, जाऊन घेऊन ये ते हे ब्लाउजेस. मला ते मम्मी पोलोचं ते हे दिलेलं होतं की. म्हटलं पोलो पोलो म्हणजे काय? पोलो नसते ना. म्हटलं पोलिओ असे. हां हां तेच दिलेलं काय मला. होय म्हटलं, म्हणूनच मी माझ्या पायावरती आज उभा आहे म्हणतोय. ओके चला आता त्याचा जेवणाचा डबा वगैरे भरते. फाटून दिले. माझं तरी जेवण झालं. वातावरण जरा 2 दिवस थंड आहे, त्याच्यामुळे की काय माहीत असं पाय वगैरे आकडल्यासारखं होतात. आणि ज्यांचे ऑपरेशन झालं तर त्यांना माहिती आहे की काय त्रास होतोय. तर आता डबा भरते. मी कॉर्न घेऊन आले, स्वीट कॉर्न जे आहेत ना, तर ते फ्रीझरमध्ये ठेवले. आणि बघूया, ट्राय करूया म्हटलं. आरवला संध्याकाळी म्हणजे स्कूल त्याचं सुटल्यानंतर काहीतरी करून देईन मी त्याच्यासाठी. रेसिपी ती शेअर करेन तुमच्याशी. आता ही घरातला आवरते, शाळा वगैरे तो सोडून येते त्याला. आज मला माझी जी एक पॉलिसी केली होती, पोस्टची पॉलिसी आहे, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. आज आरवला डब्यामध्ये ऑमलेट, त्याला जसं आवडतं तसं, आणि त्यासोबतच एक भाकरी. त्याला मागच्या वर्षी आरवच्या मॅडमकडून ॲप्रिसिएशन मिळालं होतं, कारण त्याच्या डब्यामध्ये कधी जंक फूड किंवा असं ऑइली फूड नव्हतं. कधीतरी 15-1 दिवसातून मी वेफर्स किंवा केक देते त्याला, पण कंटिन्युअसली चपाती भाजी असायची. आता चपात्या पूर्ण बंद आहे, त्यामुळे भाकरी भाजी किंवा मग एखादं दुसरं जसं चना चाट वगैरे साईडला असं काहीतरी मी देते. त्यामुळे तेव्हा ॲप्रिसिएशन मिळाले की आरवच्या डब्यामध्ये कधी असं जंक फूड वगैरे नसतं म्हणून. ओके, आज तर मी दुपारी तुम्हाला सांगणार होते त्या पॉलिसीच्या विषयी, पण दिवसभर मी आज हँडल केलेत कस्टमर. त्यामुळे सगळ्यांशी बोलत राहिले. जेवढ्या कुणाचे कॉल्स मला बोलता येतील तेवढे बोलत राहिले. मध्ये मध्ये मला हेल्प करायला होती मैत्रीण. एवढं भारी वाटलं ना सगळ्यांशी बोलून, खूप मस्त वाटलं. भरपूर म्हणजे खूपच छान सगळ्यांशी इंटरॅक्ट करता आलं. होप्स की परत मला कधी असा परत हे वेळ मिळाला तर नक्कीच बोलेन. चला आता पॉलिसीचं बोलूया. जी पॉलिसी मी आता सध्या केली त्याचे पेपर मला उद्या मिळतील. झाले आता एक 15 दिवस झाले मी ती पॉलिसी करून. तर ती आहे पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि संतोष पॉलिसी. तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जिथे कुठे पोस्ट ऑफिस असेल ना, तर तिथे जाऊन चौकशी करा. मी अनायासे गेले होते कुरिअर करण्यासाठी साडी एक पोस्टामध्ये, आणि त्याचवेळी त्या मॅडम तिथे बसल्या होत्या आणि त्या पॉलिसी करतात पोस्टची. आणि स्टाफ त्या दिवशी कमी होता म्हणून त्या तिथे बरोबर कुरिअरच्या इथे बसल्या होत्या. आणि त्यांनी असंच विचारलं की मॅडम तुम्ही जॉब करता का? पण म्हटलं घरातून असतं माझं जे काय आहे ते. मग त्यांनी बोलले की एका पॉलिसीविषयी मी तुम्हाला बोलू का, आणि तुम्ही कराल असं मला वाटतं, बेनिफिशरी आहे. म्हटलं बोला. मग पोस्टल लाईफ इन्शुरन्स ही पॉलिसी जी होती ती पहिला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच होती, पण आता कोविडनंतर सरकारने ती जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांच्यासाठी केलेली आहे. म्हणजे कोणतंही ग्रॅज्युएशन किंवा 10वी नंतर कोणताही डिप्लोमा केलेला असेल तर त्यांच्यासाठी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कसं
की वयाची पण अट आहे, 19 वयापासून 57 वयापर्यंत कोणीही करू शकतात असं आहे. पण ती पॉलिसी काय आहे, तर मी जी केलेली आहे ते सांगते. माझा महिन्याचा जो आहे तो 5,000च्या आसपास हप्ता निघून जाईल आणि पूर्ण माझ्या वयाच्या 50शीपर्यंत, म्हणजे तुम्ही आपलं एक ठराविक वय निवडू शकता. आता समजा तुमचं वय 32 आहे, तर तुम्ही आता कसं केलंय की मी 32 आहे, तर माझ्या वयाच्या 50व्या वर्षी मी रिटायरमेंट घेईन किंवा असं हे टाईपमध्ये, की मला त्या वयाच्या 50व्या वर्षी अमाऊंट पाहिजे, ती जी कोणती अमाऊंट आहे ती. तर मग मी महिन्याला 5-5 हजार गुंतवेन आणि मग पूर्ण वर्षानंतर तो हप्ता थोडासा कमी होईल आणि त्याच्यानंतर त्याचे जे बोनस आहेत ते पण ॲड होतील. प्लस जर एखाद्याने पॉलिसी केली आणि लगेच त्याला दुसऱ्या वर्षी काहीही झालं तर मिळणारी रक्कम पण चांगली आहे. त्यानंतर एका वर्षानंतर जर काही झालं तर मॅच्युरिटीची रक्कम पण खूप चांगली आहे आणि पोस्टाची पॉलिसी आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही, कारण सगळे जे आहेत ते राष्ट्रपतींच्या आधिपत्याखाली येतात. सो ही फक्त ग्रॅज्युएट झालेले जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी आहे. मग तुम्हाला त्याच्यासाठी कागदपत्र, तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट लागतं, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड. म्हणजे तुम्हाला सांगते, तुम्ही पोस्टात जाऊन जर विचारलात पोस्टल लाईफ इन्शुरन्स किंवा संतोष पॉलिसी, तर तुम्हाला डिटेल्स सांगते. चांगली वाटली मला पॉलिसी आणि इकडे तिकडे महिन्याला खर्च करण्यापेक्षा हे ठीक आहे म्हटलं, की महिन्याला आपण एवढे कडेला काढू शकतोय आणि वयाच्या 50व्या वर्षी एक चांगली अमाऊंट आपल्या हातात येईल. नाही म्हटलं तरी मला वाटतं की 18 ते 20 लाखाच्या आसपास काहीतरी अमाऊंट येईल. माझी पूर्ण रक्कम किती 8-9 लाखाच्या आसपास जमा होईल ही 17 वर्ष पूर्ण 17 वर्षामध्ये. आणि त्याच्यानंतर मला मॅच्युरिटी मग ती, आणि त्याच्यामध्ये 100% टॅक्स फ्री. मेन म्हणजे त्यांनी सांगितले की कोणताही टॅक्स बसत नाही, जी मॅच्युरिटी मिळणार त्याच्यावरती 100% तुम्हाला अमाऊंट मिळणार. आणि अगदी पॅन इंडिया तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्येही करू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा. मला वाटलं तुम्हाला सांगावं असं, कारण चांगली वाटली. म्हणजे अगदी तुम्हाला हप्ता जो आहे असं नाही की तेवढाच हप्ता, कोणत्याही हप्त्यापासून म्हणजे तुम्ही 1000 असं, मला त्या दिवशी मी ऐकलं, त्यातलं जेवढं लक्षात आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. तर एकदा जाऊन चौकशी करा, चांगली आहे पॉलिसी. ओके, मग हे असं झालेलं आहे आता. आणि मी तुम्हाला म्हटलेलं की ते कॉर्नचं करायचं होतं, पण आज फिश आणले बाबांनी दुपारी, त्यांना फिश हवे होते, तर त्याच्यासाठी म्हणून मग संध्याकाळी मी टोस्ट हे केले होते, तर सगळ्यांनी मी आरव बाबांनी तेच खाल्ले. मग कॉर्नचं म्हटलं की उद्या करूयात, जे काय ते तो खाईल तरी व्यवस्थित, नाही तर कारण आज त्याला कोळंबी आवडते, आरवला फिश आवडतात, तर तो काय खाणार नाही. मला माहीत होतं पोट त्याचं डल्लोना, म्हणून ते नाही बनवलं मी. आणि दुपारी म्हटलं की अजून खूप काही शूट करूयात, पण सगळंच आज माझ्यावरती पडलं, त्यामुळे असं झालं. होप सो की तुम्हाला जो व्हिडिओ असेल तो आवडला असेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि ब्लॉगचा आपला टायमिंग बदललेला आहे, दररोज 4 वाजता आपला ब्लॉग येतोय, सो हे थोडंसं ॲडजस्ट करा प्लीज. थँक्यू सो मच. उद्या आपण भेटू, तोपर्यंत बाय बाय. आणि हां, एकटीनं कोलॅबबद्दल मला विचारलं होतं, मी थोडक्यात सांगते. ज्यांना हा पार्ट स्किप करायचा असेल त्यांनी करू शकता. तिने खूप रिक्वेस्ट प्रत्येक ब्लॉगमध्ये केली होती, मी याच्या आधी खूप माहिती सांगितली होती. कोलॅबरेशन किंवा प्रमोशन जे येतात ते आपण कुणाकडे सांगू शकत नाही. आपल्या चॅनलचे व्ह्यूज किंवा आपल्या चॅनलचे इंटरेस्ट, सबस्क्रायबर्स बघून येतात. आणि ते जेव्हा प्रोडक्ट येतात तेव्हा त्यांच्याकडून काही ब्रीफ येतात आपल्याला, ते आपण ब्रीफ वाचून त्यांना ते स्क्रिप्ट द्यायची असते, शूट करून द्यायचं, मग ते अप्रुव्हल देतात आणि त्याच्यानंतर आपण पब्लिक करू शकतो. जेव्हा एखाद्या, समजा एक एक्झाम्पल देते, आता पॉन्ड्सचं प्रमोशन आलं तर ते पहिल्यांदा तुम्हाला मेल करतात, की एक प्रॉपर मेल असतो, त्याच्यामध्ये त्यांनी तुमचा इंटिग्रेटेड व्हिडिओ, डेडिकेटेड व्हिडिओ आणि शॉर्ट्सचे रेट विचारतात, कमर्शियल काय. मग आपण त्यांना किंवा ते नंबर विचारतो, कॉन्टॅक्ट नंबर. मग कॉन्टॅक्ट नंबर दिल्यानंतर व्हॉट्सअपला त्यांनी मेसेज करतात आणि काय तुमचे कमर्शियल आहे ते सांगा म्हणतात. मग कमर्शियल आपण सांगितल्यानंतर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि असं असं प्रोडक्ट आहे. मग ओके म्हटलात तुम्ही की परत त्या प्रोडक्टबद्दल ब्रीफ देतात, की तुम्ही काय काय मेन्शन केलं पाहिजेत आणि त्यांना त्या व्हिडिओमध्ये काय काय अपेक्षित आहेत हे देतात. आणि दिल्यानंतर आपण तसा व्हिडिओ त्यांना करून द्यावा लागतो. दिल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या, म्हणजे जी कंपनी आहे, आता पॉन्ड्सची जी कंपनी आहे त्यांचे ते जे एम्प्लॉई आहेत ते जे बघतात, ज्या मार्केटिंगचा जो भाग बघतात, तर त्यांच्याकडे पाठवला जातो. त्यांनी अप्रुव्हल केल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनल जे व्हिडिओ आहे, ब्लॉग आहे किंवा काही त्याच्यामध्ये ते ॲड करून मग तुम्ही पब्लिक करू शकता. ॲड केल्यानंतर पण इंटिग्रेटेड व्हिडिओ जर असेल, म्हणजे ब्लॉगमध्ये असेल, तर तो परत तुम्हाला अनलिस्टेड व्हिडिओ, म्हणजे पूर्ण व्हिडिओ बनवून त्याची अनलिस्टेड लिंक तुम्हाला परत पाठवावी लागते. ती अप्रूव्ह झाल्यानंतर मग तुम्ही ब्लॉग जो आहे तो लाईव्ह करू शकता. शॉर्ट व्हिडिओचं पण सेम तसंच असतं. आणि प्रमोशन्स किंवा हे काही आपण नाहीच मागू शकत, कुठल्या पण कंपनीला नाही पाठवू शकत, ते तुमच्याकडे स्वतःहून येतात.
मी अजून पण एकही प्रमोशन कोणाकडे मागितलेलं नाही, कुठल्या कंपनीकडे जाऊन स्वतःहून आलेले आहेत. आणि चांगलं आहे प्रमोशन करणं, कारण यूट्यूबमध्ये आल्यानंतर प्रमोशन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि काही चॅनल्सना चांगले मिळतात प्रमोशन्स, कारण त्यांचा ऑडियन्स चांगला असेल तर माझा ऑडियन्स चांगला आहे, त्यामुळे मला मिळतातच. आणि त्याच्यामुळे मी बी काही चॅनल्सचे वगैरे नेम सजेस्ट करते कधी कधी, जेव्हा मला विचारण्यात येतं की मराठी चॅनल तुमच्या ओळखीचे कोणते असतील तर सांगा. जर ते मला चांगले वाटतात जे चॅनल, तर त्यांची नावं मी त्यांना सजेस्ट करते, मग ते लोक त्यांना पण कॉन्टॅक्ट करतात. सो असा क्रायटेरिया आहे. होप सो की मी बऱ्यापैकी उत्तरं दिली असेल. चला तर मग उद्या भेटूयात. बाय बाय.